इम्प्रेसिव्ह. थँक्स. तुझं प्रेझेंटेशनही मला आवडलं. या कंपनीला ज्या गोष्टींची गरज आहे असं मला वाटतंय त्या गोष्टी तुझ्याकडे आहेत. थँक्स. मग कधीपासून जॉईन करतोयस? आत्ता या क्षणी. आय लाईक दॅट. पण आत्ता नको, उद्यापासून जॉईन कर. आजचा दिवस आता अर्धा संपलाय आणि मला अर्धवट काहीच आवडत नाही. टेक युअर टाइम. उद्या जॉईन कर. थँक्यू व्हेरी मच मॅम. मला मान्य आहे शुभंकर की आयुष्यात खूप मोठी चूक केली आहे मी. त्यामुळे तूही नाराज झालायस. अरे पण त्याकरता मी अनेक वेळा माफी मागितली आहे ना सगळ्यांची. मला माझी फॅमिली परत हवी रे. प्लीज शुभंकर तू मेराशी बोल ना एकदा प्लीज. मी बोलेन तिच्याशी, पण निर्णय मात्र तिचाच असेल. माझा निर्णय झालाय. मीरा, तू सांगितलेल्या सगळ्या गोष्टींवर पुरेसा विचार केलाय मी. विशेषतः मिहीरच्या संदर्भात. मीरा, तू या सगळ्या बाबतीत खूप घाई करतेस असं नाही वाटत आहे तुला? नाही मा, उलट सून द बेटर. मिहीरसाठीच खूप चांगलं आहे ते. त्याला काय सांगायचं ना ते मी सांगेन. आम्ही कायद्यानेच वेळ झालो की सगळाच गुंता सुटे. नात्याचे गुंते असे सुटतात का ग मीरा? सगळेच गुंते हलक्या हाताने सोडवायचे नसतात मा. काही वेळेला निर्गाठी बसतात, त्या कापूनच टाकाव्या लागतात. माझ्या चॉईसचं मिळेल का? हो मिळेल. हो. बघा काय वय? नक्की. हो. ठीक आहे, मग माझ्या चॉईसचं मीच घेतो. मिळेल ना नक्की? हो. नाही चालू द्या. छान चाललंय, चालू द्या. आता काय स्वतःच्या बाळाची तयारी करताय का? ए मिहीर, राजा कसा आहेस तू? बोल ना माझ्याशी. बोल ना, बोल माझ्याशी बोल. बाबा, तुम्हाला अवॉर्ड मिळालं ना? हा. किती मस्त. तुमचे फोटो सगळीकडे किती छान आलेत. आणि माझे सगळे फ्रेंड्स मला काँग्रेस करतात. मग करणारच बाबा. बाबा, आपण आईस्क्रीमची पार्टी करूया. हा, कोणाशी बोलतोयस तू मिहीर? बाबांना फोन करायचा नाही म्हणून बजावलं होतं की नाही मी तुला? हॅलो हॅलो. का पुन्हा पुन्हा तू असा वागतोयस पलाश? मिहीरला तुझ्या नसण्याची सवय लावते मी आणि तू पुन्हा. हे बघ मीरा, अगं त्यांना तू घेत जाऊ नकोस त्याचे फोन प्लीज. पलाश, जस्ट स्टे अवे फ्रॉम अस. ऑलराइट? अरे यार, हे पण आमचंच बाळ आहे ना. सॉरी यार आशू, मी चुकून बोलून गेलो. चुकून काय चुकून? अक्कल नाहीये तुझ्या? कुठेतरी मनात होतं ना म्हणून ते रिफ्लेक्ट झालंय. अगं किती, असं कसं माझ्या मनात असेल? काय वाटतं? कुठे काय बोलावं हे तुला कळायला नको का? हा? मी काही म्हणाले का? नाही ना. आम्हाला आमचं बाळ हवंच आहे, पण या बाळाला आम्ही कधीच तुझा भाव नाही कर. मी नाही रागवली. थोडंसं वाईट वाटलं पण रागवलेली नाही. मनापासून बाळाला आपलं म्हटलंयस ना.